पुण्यामध्ये पर्वती परिसरामध्ये एका नातीवर एका आजोबांनी तिच्याच आजोबांनी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। या प्रयत्नात आजोबाला रोखण्यात स्थानिकांना यश आलं। पोलिसांनी या प्रकरणामध्ये आजोबाला ताब्यात घेतले। त्याच्या विरोधामध्ये पॉक्सोचा गुन्हा लावलेला आहे। नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने हा अनर्थ टळलाय। पूर्ण नका मारलेले तिला आणि तिचा गुन्हे असं झाले म्हणजे कपड्यांचं नव्हतं तिच्या अंगावर आणि माझी स्वतःची बापांनी माझी मुलगीला असं केलेलं बलात्कारचं केस केलेलं आहे आणि तिला फाशीशी जवायला पाहिजे। पोलिसांचा पण न्याय भेटलेला आहे आम्हाला। माझा मोबाईल चोरला होता ना तेव्हापासून मी त्याला हाकलून दिलतात की तू बाबा माझा सासरा नाही काय नाही। म्हणजे पोलिस आम्हाला साथ देतात ते म्हणले आम्ही सहज बघू। आता कोर्टाने सांगितलं तुम्हाला तिथे यायचं आणि कोर्टासमोर तुम्ही बोलायचं। तर आमची एकच इच्छा की त्याला फाशी व्हायला पाहिजे। तो जो व्यक्ती आहे त्याने स्वतःची जी नात आहे म्हणजे त्याच्या मुलीची मुलगी वय वर्ष 9 वर्ष तिला आपल्या खोलीमध्ये बोलवलं आणि तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा जो प्रयत्न केला, परंतु शेजारी एक राहणारी जी महिला आहे तिला त्या बाळाचा रडण्याचा आवाज आला आणि तिने ताबडतोब त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला। शेजारच्या लोकांना सांगितलं, त्यामुळे शेजारच्या नागरिकांच्या मदतीनं त्या बाळाची ताबडतोब सुटका त्यांनी केली आणि पुढचा जो होणारा जो प्रसंग आहे तो त्यामुळे टळला।